माल आल्यानंतर या ठिकाणी मशीन क्लीन केला जातो, चाळणीमध्ये टाकला जातो. या ठिकाणी गाड्यातून उतरल्या तो माल 2 चाळण्या इकडे, तिकडे एक मोठी चाळणी, जास्त माल खराब होतं. नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण येईल आहे सोयाबीन नाफेड खरेदी केंद्र जालना. या ठिकाणी जी सोयाबीन आहे ती खरेदी होत आहे श्री ज्योतिबा प्रतिष्ठान फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड जालना. व या ठिकाणी यादी पण लागलेली आहे. जे शेतकऱ्याचे समजा माल आज येणार आहे त्यांची या ठिकाणी यादी लावलेली आहे, कारण की काहीला कॉल केला जातो व काहीला यादीद्वारे बी या ठिकाणी शेतकरी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन माल घेऊन येऊ शकता. या ठिकाणी 2 चाळण्या आहे, या ठिकाणी काटा करणं चालू आहे बघू शकता. आणि शेतकऱ्याच्या गाड्या पण इकडं माल येईल सोयाबीनचा. पलीकडे एक चाळणी चालू आहे बघू शकता, तिकडे एक चाळणी चालू आहे आणि इथं एक चाळणी, 2 चाळण्या आहे. आणि या ठिकाणी सोयाबीन खरेदी होत आहे नाफेडमध्ये आणि त्यांना हमी भाव मिळत आहे 5328 रुपये. पुढं जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ माहिती. इकडं गाड्या आहे जवळपास दररोज आपण किती शेतकऱ्यांना बोलवण्यात येतं. पुढं जे ज्योतिबा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्या ठिकाणी शेतकरी बांधव आहे. दादा तुमचं नाव सांगा. सुंदर कुंडलिकराव नानोटे, राहणार हस्तपिंपळगाव. पिंपळगाव. तुम्ही सोयाबीनची नोंदणी अंदाजे कधी केली? 10-12 दिवस झाले. 10-12 दिवस झाले का? बरं बरं. तर आज सोयाबीन आणली का? आणली आम्ही. बरं बरं. तर तुम्हाला सोयाबीन आणली तर तुम्हाला कशाद्वारे कळवण्यात आलं की बाबा तुमचा नंबर आला? मेसेज आलता. मेसेज आलता का? आणि इथे यादी पण लावली समजा. हा, यादीत पण नाव आहे. बघू शकता यादीत पण नाव आहे आणि मेसेज बी आला. मग तुम्हाला मेसेजद्वारे कळवण्यात आलं का? हो. मग तुम्ही कन्फर्म कशामुळे केलं? इथं फोन करून केलं का काय? नाही मेसेज बघितला ना आलो. माल घेऊन आले. किती एकर मध्ये सोयाबीन तुमची? आमची 8 एकर मध्ये. 8 एकर. बरोबर. किती मर्यादा आहे एकरी? 6 क्विंटल. एकरी 6 म्हणजे एकरी 15 क्विंटल. हो. बरोबर आहे. तर काय वाटतं शेतकऱ्याला, काय सांगू इच्छितो तुम्ही? समजा नाफेडचा लाभ घेतला पाहिजे का नाही? नाफेडचा लाभ घेतला पाहिजे. बाहेर मार्केटमध्ये कमी भाव असल्यामुळं. बरोबर. काय भाव आहे बाहेर आपलं खुल्या मार्केटमध्ये? 44-45 चालू आहे. हां. आणि इथं काय दर आहे? 5328. 5328. नाफेडला आणलेलं चांगलं आहे. बरोबर आहे. तुम्ही दादा तुम्ही कुठं आले? आम्ही हस्तपिंपळगाव चंद्रकांत. तुम्ही बी सोयाबीन आणली का? हो. बरोबर आहे. तुमचं किती एकर क्षेत्र ते? माझं पण 8 एकरमध्ये. 8 एकर. बरं बरं. गेल्या वर्षी बी लाभ घेतला होता नाफेडचा? हो, मग गेल्या वर्षी पण घेतला होता. बरोबर आहे. चालतं. मग इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हो, मग बाजारात दिल्यापेक्षा हमी भाव सरकारने योजना केली, ही योजनेचा अवश्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. बरोबर आहे. आणि नाफेडचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या मालाचा पुरेपूर फायदा घ्यावा. एवढं बरोबर आहे. कारण की खुल्या मार्केटमध्ये खूपच कमी भाव आहे. कमी भाव आहे, भाव जास्त आहे. कमीत कमी क्विंटल माग आपले 650-700 रुपये वाढते समजा. चालतं. त्या ठिकाणी बघू शकता. बरं, सध्या कसं काय शेतकऱ्याचा प्रतिसाद नाफेडला? देखो नाफेड़ में काम अच्छा हो रहा है और शेतकरी भी यहाँ पे उत्सव से आ रहे हैं, हाँ क्योंकि मार्केट में भाव कम होने के कारण शेतकरी हमारी तरफ भी आएंगे ना, हाँ हाँ हाँ. और सभी को यहाँ पे हम सपोर्ट कर रहे हैं और अच्छा काम कर रहे हैं शेतकरी का. दररोज किती माल येतो अंदाजे? अभी कल से हमारे पास आवक है 1500 कुंटल की. 1500 क्विंटल. समजा किती शेतकऱ्याला बोलवलं जातं दररोज? रोज हम रोज शेतकरी को रखते 170-80 शेतकरी को फोन करते रोज. हां हां. बरोबर आहे. या ठिकाणी आणि माल कसा असतो इथं सोयाबीनचा येणारा? माल चांगला आहे. बघू शकता या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहे त्यांची या ठिकाणी गाडी आहे आणि सुरुवातीला माल या ठिकाणी आणला जातो गाडीमध्ये. शेतकऱ्यांना मेसेज 1 दिवस अगोदर द्यायला जातो, नंतर शेतकरी या ठिकाणी माल घेऊन येतो. नंतर जे नाफेडचे जे सर्वे अधिकारी आहे त्यांच्याद्वारे माल या ठिकाणी त्याची गुणवत्ता तपासली जाते. बघू शकता 12-12.5 समजा मॉइश्चर त्याच्यात कमी जादा असतं. 12ची त्याची हे असतं, 12च्या आतला माल जवळपास घेतला जातो. 1-अर्धा कट्टामध्ये कमी जादा मॉइश्चर असू शकतं. आणि हे सर्व अधिकारी त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया. पुरुष भाऊ आपलं पूर्ण परिचय द्या. माझं नाव पवन पाटील. हां. तर दररोज किती शेतकऱ्यांना बोलवण्यात येतं? रोजचे 25 किंवा 30 होतो. 25-30. तर इथं आल्याच्यानंतर काय प्रोसेस असते सुरुवातीला? कसं प्रोसेस म्हणजे पहिले टेम्परेचर वगैरे चेक करावं लागतं त्यांचं. हे हां माउचर, हां. त्यांचं माउचर 12पर्यंत आलं तर ठीक, नाही तर मग वरचं माउचर असलं की घेता येत नाही. बरोबर आहे. 12 मॉइश्चर पाहिजे. नंतर मग माल आपलं चाळणी करून का? हो, माल चालणी करून.
आणि काटा झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला काय द्यायला लागतं, पोचपावती किती द्यायला जाते हो, त्यांना पोस्ट पोहोची द्यायला ती त्यांचं बिल पेमेंट वगैरे करून आणि बिल किती दिवसात साधारण जमा होतं? ते 15-20 दिवस लागतात. बरोबर चालतं. या ठिकाणी जे सर्व अधिकारी त्यांच्याकडून मी थोडक्यात जाणून घेतली, पण जे आपल्यासोबत आहे सर्व ज्योतिबा फार्मर प्रोड्युसर कंपनी सर्व त्यांच्याकडून जाणून घेऊया सविस्तर माहिती. नमस्कार, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतो आता. या आता सुरुवातीला शेतकऱ्याचा माल चेक केला जातो आपल्याकडनं. बघू शकता या ठिकाणी माल तपासला जातो. हां, नंतर इकडे या. नंतर कशी माल पास झाल्यानंतर आपण जो माल येतो या चाळणीद्वारे हां चाळणी करून घेतो त्याची. चाळणी समजा त्यात समजा हां, क्लिनिंग करून क्लिनिंग केली जाते. बरोबर. चाळणीद्वारे माल क्लीन होतो. नंतर त्याचं वजन घेतलं जातं. बरोबर आहे. या ठिकाणी वजन केलं जातं. काटा आहे. काटा किती घेतो समजा 50 किलोचे काटा असतो ना? हां, 50 किलो 600-700-650 ग्रॅमपर्यंत घेतलं. समजा काट्याचं वजन घ्या. हो हो. नंतर हे झाल्यानंतर जे साईडला लावल्यानंतर आधी बिल केलं जातं शेतकऱ्याचं. बरोबर. मग बिल केल्यानंतर काय होतं की स्कॅनरद्वारे स्कॅन केले जातात पोते. ते स्कॅनर आहे बघा. स्कॅनरला भैया स्कॅनर लागवा. हां, या ठिकाणी स्कॅनर करून ते स्कॅन नंतर मग प्रत्येक पोत्याला लावलं जातं. तर तुम्ही इकडे बघू शकता हे जे पोते आहेत ना स्कॅनर लावले. स्कॅन केलं जातं. नंतर हां, नंतर स्कॅनर लावून मग शिलाई केली जाते. तुम्ही बघू शकता प्रत्येक पोत्याला स्कॅन केलं प्रत्येक जातं. पोताला स्कॅन करून त्याला स्कॅनर लावलं. हां, तोपर्यंत पोतं बिल झाल्याशिवाय पोतं आपल्याकडे शिवले जात नाही शेतकऱ्याचं. बरोबर. एकदम समजा पारदर्शक हां पद्धतीने हां काम चालू हां. आहे. आणि हे स्कॅन झालेले पोते नंतर मग लगेच आपल्या ट्रकमध्ये टाकून लगेच पाठवलं जातं वेअरहाऊसला. आपल्याकडे स्टॉक नाही केलं जातं. म्हणजे शेतकऱ्याचं बिल लवकर पडतं त्याच्यामुळे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी माल लगेच वेअरहाऊसला पाठवला. हो हो. तर नंतर किती दिवसानंतर शेतकरी समजा खाते पेमेंट जमा होतं आपलं 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत पैसे जमा पेमेंट जमा होईल. होतं. किती काय भावना 5,328. शेतकरी बांधवांना काय सांगू तिथून जातात? की आम्ही जे आहे ना सध्या सकाळी 10 ते रात्री 12पर्यंत आम्ही चालू ठेवतोय. हां तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. ज्यांना मेसेज गेले तर त्यांनी माल आणून नाफेडमध्ये द्यावा. बरोबर. सकाळी 10 चालू होतं आणि रात्री आम्ही 12 जोपर्यंत शेतकरी संपत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवतो. 12 वाजेपर्यंत टार्गेट पूर्ण कंप्लीट केल्याशिवाय थांबत नाही. शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांचं गैरसोय होऊ नये या हिशोबाने आम्ही जास्त वेळ काम करतोय 12 वाजेपर्यंत. फार्मर कंपनीचे पूर्ण त्यांनी आपलं भरपूर कामकाज नाही तर त्यांनी एका दिवसात टार्गेट ते पूर्ण कंप्लीट केल्याशिवाय घरी जात नाही. जेणेकरून शेतकरी काही होणे टार्गेट पूर्ण करतात. ते शेतकऱ्यांचा बी खूप चांगलं सपोर्ट आहे. आणि जो शेतकरी बांधव आहे त्यांनी सर्वांनी या आणि भावाचा लाभ घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांनाही फायदा होईल. कारण की जे खुल्या मार्केटमध्ये सोयाबीनला काही भाव आहे 4,500 आपण सोयाबीन विकत आहे. समजा या विनंती सांगायचं पुन्हा हे जवान या ठिकाणी माल एअर हाऊसला पाठवण्यासाठी तयार आहे. नाफेड जी सोयाबीन आहे त्याची